नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर येथे गेलो होतो. तेथील व्हिडिओ मी मला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तरी माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. चला तर बघूया माझा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे सोलापूरला आणि सोलापूरहून आम्ही निघालो आहे तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी. माझ्यासोबत आहे माझे सहकारी माने सर, जे की सोलापूरहून आपले डायरेक्टर ऑफिसला सिनियर असिस्टंट म्हणून आले. त्यांचे चिरंजीव उज्ज्वल आणि आमचे दादा नाव काय विकी. आम्ही चाललो आहे आता सोलापूरहून तुळजापूर येथे तुळजापूर येथील भवानी मातेच्या मंदिराच्या दर्शनासाठी. चला तर जाऊया पुढे. रोड पण दिसतो ना, म्हणजे ऑन द वे. टोल नाक्यावर गहन चर्चा करत असताना हा घाट तुळजापूरचा. तुळजापूर शहरात आपलं आगमन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन झालेले आहे. या ठिकाणी बघू शकता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक. या ठिकाणी तुळजापूर शहरातील राजेंचा अवाढव्य असा पुतळा भगवा फळकताना दिसतोय आपल्याला. पार्किंगच इकडून जायला खाली की नाही जाणार, मी जायचं खाली. नगरीमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत. या ठिकाणी खास करून मुंबईवरून आलेले माझे मित्र गोपालजी सावळे, त्याचप्रमाणे माझा भाचा विकी, त्याचप्रमाणे माझा लहान चिरंजीव उज्ज्वल माने. आम्ही सर्वजण या ठिकाणी तुळजापूरमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी माता भवानीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघत आहोत. त्यानिमित्तानं हा एकदम चांगला आणि आनंदी क्षण आम्ही या ठिकाणी उपभोगत आहोत. चला तर तुळजापूर शहरात आपल्या सर्वांचे स्वागत. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला समोर दिसते तुळजाभवानी मंदिर. या ठिकाणी आपल्याला रथ सजवलेला दिसतोय, बघू शकता आपण. फार छान असा रथ सजवला होता या ठिकाणी बघू. ज्याचे नृत्य सादरीकरण आपण दिल्ली येथे बघितले होते. आणि बॅक साईडला दिसते तुळजाभवानी मंदिर, मंदिराचा कळस व आसपासचा परिसर. महाराष्ट्राचा हे जे नृत्य सादर झालं होतं दिल्ली येथे, त्याचं हे या ठिकाणी लावलेलं आहे. समोरच बघू शकता आपण. नाही मग तिकडे खालून वर येतं तर वरून इकडून आणले.
तुळजापूर मंदिर भक्तनिवास स्पा, राजे शहाजी महाराज महाद्वार, आदिशक्ती मंदिर तुळजापूर। हाँ तुळजापूर मंदिर संस्थान प्रशासकीय कार्यालय आपण बघू शकता। या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर संस्थानद्वारा आपल्याला अशा प्रकारचे पास देण्यात येते। पास दिल्यानंतर आपण मंदिरात प्रवेश करू शकतो। मंदिराचे प्रवेशद्वार आपण बघू शकतात। आदिशक्ती राजे शहाजी महाराज प्रवेशद्वार दाखवलं प्रवेशद्वार। चल बघू शकता। श्री गोमुख तीर्थ या ठिकाणी गोमाता तीर्थ येते। भाविक भक्त आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात। सर्वजण भक्तिभावाने दर्शन घेत असताना या ठिकाणी महाराष्ट्राचे कुलदैवत जय भवानी तुळजाभवानी मातेचरणी या ठिकाणी सर्व भाविक अगदी भक्तिभावाने श्रद्धापोटी सर्वजण या ठिकाणी दर्शन घेत असताना समोर दिसतंय ते आपल्याला सरदार निंबाळकर प्रवेशद्वार। अगोदर पहिलं बघितलं तर आपण राजे शहाजीरावचे प्रवेशद्वार आणि दुसरं प्रवेशद्वार लागले आपल्याला सरदार निंबाळकर प्रवेशद्वार आणि बाजूलाच आहे सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती। पुढे माहिती देताना आमचे सहकारी माने सर। या ठिकाणी सोलापूर शहरातून जिल्ह्यातून तसे महाराष्ट्राची कुलदैवत माता तुळजाभवानी माताचे दर्शन घेत असताना या ठिकाणी माझा चिरंजीव उज्ज्वल माने व माझे सहकारी मित्र गोपाळजी सेवाळे यांच्यासमवेत आम्ही या ठिकाणी पूर्ण भक्तिभावाने दर्शन घेत आहोत। त्याचा आनंद घेत असताना मोठा या ठिकाणी उत्साह निर्माण होतोय, वेगळी ताकद निर्माण होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी माता भवानीचे त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी जी तळपती तलवार दिली, तलवारीतून त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रावर पूर्ण जगभर त्यांनी आपली राज्याभिषेक केलं आणि आता महाराजांचा वेगळा ठसा निर्माण केला। महाराजांच्या पाठीमागे माता तुळजाभवानीची मोठी ताकद होती, त्या ताकदीतूनच महाराजांनी हे आपलं महाराष्ट्रावरचे ते कुलदैवत ठरले। तुळजाभवानी मंदिरातील आतला परिसर आपण बघू शकतात। आपण आजूबाजूला भाविक भक्त व मंदिरी। चला मंदिराकडे। भाविक भक्त या ठिकाणी आजूबाजूला बघू शकतात आपण। तुळजापूर मंदिरात दर्शनासाठी आपण भाविकांची गर्दी बघू शकतात। या ठिकाणी भाविक भक्त रांगेमध्ये आमचे सहकारी माने सर व इतरही सर्व भाविक भक्त। भाविक रांगेत दर्शनासाठी जाताना बघू शकता आपण। सर्व भाविक भक्त दर्शनासाठी तुळजाभवानी मंदिरामध्ये आपण बघू शकता। तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, तुफान अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे। दर्शनासाठी लाईनमध्ये रांगेत फार दुरून दुरून महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी भाविक या ठिकाणी येत असतात व कुलदैवत माता तुळजाभवानीचं दर्शन घेत असतात। व माझ्यासोबत आलेले माझे सहकारी उज्ज्वल मानेसाहेब आणि विकी तर मला पंढरीचा वारकरी दिसायला लागला।
या ठिकाणी मित्रांनो भाविक दर्शन घेऊन बाहेर येताना आपल्याला या ठिकाणी पडताना दिसत आहे. तुळजाभवानी मातेचं मंदिर हे आहे, रिनोव्हेशनचे काम चालू आहे. आणि त्या ठिकाणी बाजूला आपल्याला बॅक साईडला छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार बघू शकतात आपण. हे छत्रपती शिवाजी महाराजचे राजद्वार आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर या साईडने सुद्धा एक दरवाजा आहे. त्या ठिकाणी मित्रांनो सर्व भाविक भक्त दर्शनासाठी आलेले बघू शकतात. जास्त करून प्रमाण नवविवाहित वाहित या ठिकाणी आपल्याला जोडे आलेले दिसते आईचं दर्शन घेताना. गाभाऱ्यात हे मंदिर, आजूबाजूचा परिसर. समोर दिसते आपल्याला श्री छत्रपती शिवाजी राजद्वार. या दरवाजाद्वारे आपले राजे प्रवेश केला होता आणि या ठिकाणी आपल्याला आई भवानी मातेने राजेंना जे तलवार दिली होती त्याचे आपल्याला ठिकाणी आपण बघू शकतात. फोटो लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी शिवाजी दरवाजा म्हणून आहे, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. या ठिकाणून दिसणारा बाहेरचा प्रवेश परिसर. समोर आपल्याला उंच असा डोंगर दिसतोय. या ठिकाणी महाराष्ट्राचे वेगळं व्यक्तित्व असलेलं वासुदेव म्हणजे गावोगावी जाऊन सकाळ सकाळ देवाला बघून तिथं दर्शन घेतल्यामध्ये सुख समजायचे असे वासुदेवाचा संदेश देणारे दर्शन होत आहे.